नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत सिम्प्लिफिकेशन किंवा सरळ रूप। तर याच्या छान मस्तपैकी ट्रिक्स। तर विषय असा आहे मित्रांनो की याची काही ट्रिक नसते हो, फक्त तुम्हाला हा बेसिक रूल समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळी गणितं सोडवताना खूप सोपी जाईल। तर बेसिक त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण बघून घेऊ की काय आहे। तर बघा, सिम्प्लिफिकेशन साधारण TCS आणि IBPSच्या सगळ्या परीक्षांमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, सरळ रूप द्या। तर MPSC असू दे, TCS असू दे किंवा IBPS असू दे, या सगळ्यांच्या परीक्षेमध्ये हा क्वेश्चन फिक्स असतो। तर आपण त्याचा रूल काय आहे तो बघून घेऊ। हा खूप बेसिक रूल आहे, एकदम बेसिक रूल आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुम्हाला बेसिक आयडिया येऊन जाईल की बाबा सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व कसे करायचे। तर लिहून घेऊया आपण बेसिक रूल काय आहे। V बॉडमास। तर V बॉडमास आपण ज्याला मराठीमध्ये कंचे भागू बेव असं म्हणतो। V बॉडमास, तर V B O D M A S हे कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे प्रॉपर लक्षात राहील। तर V म्हणजे काय, तर वायनॅक्युलम। वायनॅक्युलम हा ब्रॅकेटचाच एक प्रकार आहे, महिरपी कंस म्हणू शकता तुम्ही वायनॅक्युलम। बघा कसं असतं ते, महिरपी कंस ब्रॅकेट। हा ब्रॅकेट कोणता घ्यायचा आहे आपण, स्क्वेअर ब्रॅकेट। नेक्स्ट येतो V B B म्हणजे काय हो, ब्रॅकेट। ब्रॅकेट कोणता ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट। O ऑफ, O ऑफ। आता ऑफचा इथं प्रॉपर काही अर्थ नाही आहे, पण इथे सब ब्रॅकेट म्हणजे उपकंस, स्क्वेअर ब्रॅकेटपेक्षा खालचा साधा कंस। डिव्हिजन म्हणजे काय, भागाकार। M मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार। M मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार। A फॉर ॲडिशन, ॲडिशन म्हणजे काय, बेरीज। आणि सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी। तर आपल्याला हाच रूल फॉलो करायचा आहे आणि सगळी गणितं किंवा सगळे न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत आपल्याला। फक्त हा सिक्वेन्स फॉलो करायचा, आपण एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये काही नाही करायचं। बेसिक कॅल्क्युलेशन अँड विथ दिस ट्रिक्स, आणि हा सिक्वेन्स आपल्याला फॉलो करायचा आहे। बघा, V वायनॅक्युलम, B ब्रॅकेट, ऑफ, D डिव्हिजन, M मल्टिप्लिकेशन, A ॲडिशन आणि S सबस्ट्रॅक्शन, V बॉडमास। तर हा रूल फॉलो केला ना तुम्ही, तुम्हाला कुठलंही गणित असं अवघड नाही जाणार। ठीक आहे, तर आपण काय करूयात की आधी सोपी गणितं घेऊयात, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। मी पुढच्या व्हिडिओमध्ये मिक्स क्वेश्चन TCS किंवा IBPSने विचारलेले, अगदी आयोगाने विचारलेले मिक्स क्वेश्चन सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात। तर इथे बघा, पहिलाच क्वेश्चन दिलाय, 12 अधिक 4 गुणिले 5 बरोबर किती। तर आता इथे बघा की प्लस आणि मल्टिप्लिकेशन, याच्यामध्ये आधी कोणता घ्यायचा, हा आपल्याला काही वेगळं नाही करायचं, आपल्याला फक्त सिक्वेन्स फॉलो करायचा आहे। तर बघा, इज इक्वल टू 12 प्लस 4 पंचे 20, 12 प्लस 20 किती झाले, 32। तर याचं योग्य आन्सर काय येईल, 32। हे इतकं सोपं असतं, फक्त आपल्याला सिक्वेन्स फॉलो करायचा आहे। काही मुलं काय करतात की डायरेक्ट 12 अधिक 4, 12 अधिक 4 किती, 16, 16 गुणिले 5 असं करून उत्तरं चुकवून ठेवतात। तर तसं नाही करायचं, आपल्याला फक्त V बॉडमास या रूलनुसार जायचं आहे। हा बेसिक रूल आहे, याच्याशिवाय गणित पूर्ण होत नाही। तर बघा, 43 प्लस 128 डिवायडेड बाय 16, तर याच्यामध्ये पहिला काय येईल, भागाकार करणे येईल। तर 16 × 128, बघा बरं काय येईल, 43 प्लस 8 इज इक्वल टू 51। तर याचं उत्तर आहे 51। नेक्स्ट आपण बघून घेऊ। आता याच्यामध्ये बघा, -17 प्लस 12 × 2, तर -17 आहे असं घ्यायचं ॲज युज्युअल। पहिल्यांदा काय येईल, गुणाकार। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये काय दिले की प्लस साईन, बघा प्लस कुठं आहे 24ला आहे, मायनस कुठं आहे 17ला आहे। तर साधी गोष्ट आहे, 24मधून 17 वजा होऊ शकतं, तर इथे प्लस साईनच येईल आणि प्लस 7, 24मधून 17 गेले किती उरले, 7। चिन्ह ही नीट बघून घ्या,
किंवा मी एक काम करते, मी पुढच्या व्हिडिओमध्ये चिन्ह कशी घ्यायची किंवा ते साईन्स कसे चेंज करायचे त्याच्यावर एक मी स्पेशल व्हिडिओ बनवेन, क्यूब रूट आणि स्क्वेअर रूट याच्यावर, किंवा मल्टिप्लिकेशनच्या काही तुम्हाला ट्रिक्सही सांगेन. नेक्स्ट एक्झाम्पल बघून घेऊ आपण. 17 वजा 152 डिवायडेड बाय -19 डिवायडेड बाय -19. बघा हा इथे 152 -152 डिवायडेड बाय -19 हे म्हणजे प्लसमध्ये जाईल, पण चिन्ह देताना आपण कुठले देऊ? मोठ्याचं. सॉरी, चिन्ह देताना कुठलं देऊ आपण? प्लस देऊ. का? तर हे मायनस मायनस प्लस. तर 17 + 8 17 + 8 म्हणजे काय? 125. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय.